भगवत कृपेने श्री भक्तविजय ग्रंथाची सांगता या निमित्ताने आजचा हा सत्संग कार्यक्रमाचा सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन करून भक्तविजय ग्रंथामध्ये जे काही संत आहेत त्या सकल संतांच्या चेतनेला साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविकांनाही प्रणाम आहे. श्रावण महिना संपन्न झाला. निमित्ते समस्त भक्तांचं चरित्र श्रवण करण्यात आलं. या भारतवर्षामध्ये एकापेक्षा एक संतांचं वाङ्मयात असं लिहिलेलं आहे की एक एकाहुनी बळीयारे. असे अनेक संत झाले. कोणालाही कोणापेक्षा कमी म्हणता येत नाही. तोपर्यंतच आपल्यामध्ये कमीपणा आहे जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही. कितीही विद्वान असला, पाठांतर आहे, विद्वता आहे, विद्या आहे, कला आहे, कुशलता आहे, संपत्ती आहे, संपन्न आहे, मठ मंदिर आहेत, शिष्य संप्रदाय आहेत, जोपर्यंत हे भगवत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत हे सर्व असूनही तो कमी आहे. तोपर्यंतच ते कमी आहे. सर्व असून भी. आणि एकदा भगवत साक्षात्कार झाला पण त्याच्याकडे काही जरी नसला तर तो पूर्ण आहे. आणि कितीही जरी असलं तर अपूर्ण आहे. एक पूर्ण आहे, एक अपूर्ण आहे. कारण की संपत्ती हे कधीही पूर्ण नाही आणि परमात्म तत्व हे कधीही अपूर्ण नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जोपर्यंत अमृत प्राप्त होत नाही तोपर्यंत कितीही रस मिळाले तरी ते रस अधुरे आहेत, अपूर्ण आहेत. आणि एक अमृत मिळालं तर कुठलाही रस मिळणं गेला तरी ते पूर्ण आहे. तसं माणसाच्या जीवनाची पूर्णता पूर्ण तत्वाच्या प्राप्तीने पूर्ण होते. कामना कधीही पूर्ती होऊ शकत नाही कामनाची. म्हणून शास्त्रांनी कामनेचा त्याग सांगितला. पूर्ण होत नाही तर काय करावं, कशात लाभ आहे? त्याग करण्यामध्येच लाभ आहे. जर पूर्ण होत नसेल तर. म्हणून आपली पूर्णता कशात आहे? एका जनार्दनी संत
पूर्ण करीती मनोरथ. तर प्रत्येक जीवाला अशी अपेक्षा आहे की आपण पूर्ण हो, पूर्ण झाले पाहिजे. पूर्णत्वाला तोच प्राप्त होऊ शकतो. संसार असा एक भाग आहे की ज्याचा नित्य वियोग आहे. संसारातील समस्त वस्तू, व्यक्ती, पदार्थ या सर्वांचा नित्य वियोग आहे. कसा वियोग आहे? आम्ही लहान होतो, लहानपणा आम्हाला सोडून गेला, लहानपणाचा आमचा वियोग झाला. आमचं तारुण्य होतं, तारुण्य आम्हाला सोडून गेलं, तारुण्याचा आमचा वियोग झाला. म्हातारपण होतं, ते तरी कायमचं आहे का? एक दिवस तेही संपून गेलं. असं संसारामध्ये नित्य वियोग आहे. संसाराचा आणि आमचा नित्य वियोग आहे. वियोग. एक स्पष्ट सांगतो की कितीही धन कमावलं, एक तर धन आपणाला सोडून जाईल आणि दुसरं धनाला आपण तरी सोडून जाणार. दोन्हीपैकी एक होणार आपल्या जीवनामध्ये. असं सांगा की या दोन्हीपैकी आमच्या जीवनात एकही होत नाही, असं सांगा. कोणीही सांगा. एक तर धन आम्हाला सोडून जाते डोळ्या देखत, नाहीतर धनाला आम्ही सोडून जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या संसारातील वस्तू, व्यक्ती, पदार्थाचा नित्य वियोग आहे. काय आहे? वियोग. वियोग म्हणजे सोडून जाणे. आणि परमात्म तत्वाचा नित्य योग आहे, कारण की त्याच्यामध्ये परिवर्तन नाही, बदलाव नाही, स्थिर आहे, एक आहे, नित्य आहे, अचल आहे. म्हणून त्याचा आमचा वियोग कधी होत नाही. उदाहरणाला सांगतो तुम्हाला. आज आपण वंजारवाडी गावामध्ये जन्माला आलोत. एका घरामध्ये जन्माला आलोत. आम्हाला एक गाव आहे, आम्हाला एक घर आहे, आमच्या घरात एक मायबाप आहेत आमचे. परंतु जेव्हा आम्ही आयुष्य संपल्यानंतर दुसरा जन्म घेऊ, तेव्हा गाव बी हे राहणार नाही, घर बी ते राहणार नाही, मायबाप बी हे राहणार नाहीत. काय झाला? वियोग. लक्षात आलं? वियोग आहे. परंतु जेव्हा आम्ही माणूस झालो तेव्हा बी आत्मा आमच्यामध्ये आहे, आणि जेव्हा आम्ही कुत्र होऊन जन्माला आलो तरी आत्मा तेच आहे. घर बदललं, शरीर बदललं, गाव बदललं, परंतु ज्या ज्या जन्माला जाऊ त्या त्या जन्मामध्ये आत्मा मात्र तेच आहे. सर्वाघटी राम. मग वियोग कशाचा होयालाय? परमात्माचा का संसाराचा? शरीराचा वियोग आहे, गावाचा वियोग आहे, व्यक्तीचा वियोग आहे, राष्ट्राचा वियोग आहे, जिल्ह्याचा. कोण्या जिल्ह्यात जन्मतो काय माहित. प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थाचा वियोग आहे, परंतु
जे आत्मा मिळते कुण्याही जन्माला, कुण्याही गावात गेल्यानंतर, ते आत्म्याचा नित्य योग आहे. तर एक नित्य वियोग असलेला प्रपंच आणि नित्य योग असलेला परमात्मा. लक्षात आलं का? दोन्हीचं स्पष्टीकरण. नित्य वियोग आणि नित्य योग. आत्मा कधी बदलला नाही. बाकी सगळं बदलतं. बदलते म्हणजेच वियोग होते, बदलत नाही म्हणजेच योग आहे. मग ज्याचा नित्य योग आहे त्याच्या प्राप्तीनं जीवन पूर्ण होते का नित्य वियोग आहे त्याच्या प्राप्तीनं जीवन पूर्ण होते? दोन प्रश्न आपल्या समोर, दोन विषय आहेत. कशानं पूर्ण होईल जीवन? नित्ययोग ज्या तत्वाचा आहे त्याच्या प्राप्तीनं जीवन पूर्ण होईल. ज्याचा नित्य वियोग आहे ते कितीही जरी प्राप्त केलं तरी वियोग होत आहे, तर ते पूर्ण कधी होईल? म्हणून आपणाला आपलं जीवन पूर्णत्वाला प्राप्त करायचं असेल तर नित्य योग ज्याचा आहे त्या हरीची प्राप्ती केल्यामुळे तो पूर्ण आहे. व्यतिरिक्त जे काही आहे सृष्टीमध्ये ते अपूर्ण आहे. म्हणून मठ, मंदिर, विद्या, विद्वता, कला, कुशलता, ज्ञान, विद्या, विद्वता जे काही असेल, हरीची प्राप्ती नसेल तर ते अपूर्ण आहे. आणि हरीची प्राप्ती जर झाली असेल तर ते नित्य योग असल्यामुळे त्याचं जीवन पूर्ण आहे. सज्जनो, ध्यान लावून आहे का? कारण नेहमी नेहमी विषय लक्षात येत नाही सांगणाऱ्याच्या बी. नित्य योग, नित्य वियोग असं परमात्म तत्व प्राप्त करणाऱ्यांच्या जीवनामध्ये पूर्णता येते. निळोबाराय अभंगामध्ये सांगतात, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळू. सांभाळिले, सांभाळिले, सांभाळिले अनाथा. केला निळा, केला निळा, केला निळा पावन. पूर्णत्व आहे. असे शेकडो हजारो जन्म जरी घेतलो आम्ही तरी जीवन पूर्ण होत नाही. आणि एक हरी प्राप्ती झाली, परमात्म तत्वाची प्राप्ती झाली, त्याचं जीवन पूर्ण आहे. ते पूर्णत्वाला पूर्णत्व प्राप्त करण्याचा विषय पाहिला तर फक्त केवळ एक परमात्माच आहे. अन्यथा कशानंही जीवन पूर्ण होत नाही. कोठे काही एक आहे, एक नाही. परमात्म तत्व प्राप्त झालं की षड्गुणैश्वर्य संपन्न असा परमात्मा आहे. तिथं न्यून्य नाही, कमी नाही, हे पूर्णत्व आहे. आम्ही कशाच्या मागे लागलो? आम्हाला प्रत्येकाला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, परंतु ज्याच्यामुळे पूर्ण होतो त्याची अपेक्षा नाही. जे सदा अपूर्ण आहे, समाधान नाही. जेवढी जेवढी संपत्ती वाढेल तेवढी तेवढी अपेक्षा, आशा वाढत जाते आपली. एक छोटासा दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. ज्याच्याकडे 90 रुपये आहेत त्याला काय वाटते? अजून भरती करावं. कशाची? म्हणजे किती पाहिजे? 10 रुपये. चला, तुम्हाला ते जरा पूर्ण जरा जड चालले ना, असं सांगतो तुम्हाला. अजून 10 रुपये भरती करावं असं वाटते. अपेक्षा किती होता? 10 रुपयाची आहे. ठीक आहे.
ज्याच्याकडे 900 रुपये आहेत त्याला काय वाटतंय? आता हे तुमचं गणित आहे तुमच्या समोरचं. किती राहा वाटतंय त्याला? सांगा बायावा. 900 रुपये आहेत तर अजून किती भरती करा वाटतंय? 100. 90 रुपयेवाल्याला काय वाटलं? 10 रुपये. 900 वाल्याला काय वाटलं? 100 वाटलं. चला 9,000 रुपये ज्याच्याकडे आहेत त्याला काय वाटतंय? 1,000. आता सांगा, जसं जसं संपत्ती वाढली तसतशी अपेक्षाचा आकडा मोठा आहे का छोटा आहे? गणित कळते ना तुम्हाला? लक्षात या. 90 रुपयेवाल्याची अपेक्षा 10 रुपये होती, है ना? 90 रुपयेवाल्याची अपेक्षा 10 रुपये होती. 900 रुपयेवाल्याची अपेक्षा 100 झाली. आता 900 रुपये 90 रुपयेवाल्यापेक्षा मोठा आहे तर अपेक्षा कमी असावं की जास्त असावं? जशी जशी संपत्ती वाढेल तसतशी अपेक्षा आपली मोठी होते, पूर्ण नाही कधी. 1000 जन्म घ्या, तळमळ करा, बेजार व्हा, कधीही पूर्ण होऊ शकत नाही. झालं नाही, होत नाही, होणार नाही. पण प्रयत्न केल्याशिवाय राहू नये, ते बी सांगून द्यावं. आणि काय तर जे जे आम्ही या भक्त विजयमध्ये जे संतांचं चरित्र श्रवण केलेलं आहे, हे संपूर्ण संतांच्या यादीमध्ये जे संत आलेले आहेत ते सगळे पूर्ण झालेले संत आहेत. भरपूर संत आहेत. आमची यावर्षी 10,000 फीस आहे, तर पुढच्या सप्त्यात किमान 11,000 तर होईल. जास्त नाही तर नाही. त्यापुढे 12 वाढत चालली का कमी व्हायली? एक सांगतो तुम्हाला, मोठी गंमत आहे. एका भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे, है ना? एक बाटल म्हणा, एक भांड म्हणा, पाणी भरायचं आहे. जास्त पाणी कोणत्यात मावते? रिकाम्यामध्ये मावते का भरलेल्यामध्ये? सांगा ना प्लीज. तसं जास्त फीस कोणाला पाहिजे? कमी असलेल्याला का जास्त असलेल्याला? जास्त अपेक्षा व्हायली म्हणजे तो कमी आहे का जास्त आहे? भरलेला आहे का रिकामी आहे? नाही लक्षात आलं. लक्षात येतंय पण आम्हाला घ्यायचं नसतंय. हे आम्ही ठरवलेलं आहे की हे न तू किती बी बॉम्ब मला, आम्हाला लक्षात घ्यायचं नाही. तुझे तो ओरडत राहा, आम्ही आमचं करणार. जे अधिक मागणी करायला तर रिकामी असल्यामुळे का भरलेलं असल्यामुळे? मागणी कोणाची आहे, रिकाम्याची की भरलेल्याची? सांगा. मग याच्यावरून तुम्हाला गणित कळत नाही का? समाजामध्ये काय रिकामी कोण, भरलेलं कोण लक्षात येत नाही का? आणि अशा रिकामी लोकांकडे आम्ही जन्मभर जरी परमार्थ केला तर काय पदरात पडणार? आडातच नाही, पौऱ्यात काय येणार आहे? नाथ महाराज दृष्टांत सांगतात. दुधाच्या लोलुपता, भाकड गाय पिळू जाता, शिंपीवर दूध नये हाता, हाणी लाता तात्काळ. ज्या गाईच्या ओटीमध्ये कासामध्ये दूधच नाही, त्या गाईच्या खाली चरबी घेऊन बसला तर दूध मिळेल की लाता? तसं या समाजामध्ये परिस्थिती अशी बिकट येत चालली. आता जे पूर्णत्वाला पोहोचले तेच संत आपलं मनोरथ पूर्ण करू शकतो. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ.
महाराज पूर्ण करू शकत नाही, कारण त्यांचीच भरती होईना गेली. आपलं कुठं पूर्ण करणार आहेत? जे पूर्ण आहेत तेच पूर्ण करू शकतो. असे संत, त्या संतांचा अवतार सारे देव देवता वैकुंठामध्ये असताना चर्चा झाली. कलियुगामध्ये हे माझे अंश आहेत सगळे, आणि त्यांच्या उद्धाराची सोय काहीच नाही. आता देवापाशी एक बैठक झाली. विष्णूकडे या देवलोकांची बैठक होती. मग विष्णूनं सांगितलं की जा, तू महाराष्ट्रामध्ये जन्म घे, तू गुजरातमध्ये घे, तू तेलंगणात घे, तू अमुक ठिकाणी घे, उत्तर प्रदेशमध्ये जा. असं जिकडं तिकडं शिपडून दिले. जा, संत होऊन मार्गदर्शन करा, माझी भक्तीचं मार्गदर्शन करा, त्यांच्या उद्धाराची सोय करा. असं बैठकीमध्ये ठरल्यावर ते सारे मिळून मृत्यूलोकामध्ये उतरले. मग कोणी ज्ञानेश्वर, तर कोणी तुकाराम, तर कोणी एकनाथ, तर कोणी कबीर, हे सगळे पसरले तिकडं तिकडं. तिथं होते, आराम होते. आम्ही वैकुंठवासी मस्त बसले होते. देवानं पाठवून दिलं. कशासाठी आलो? याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, असं पाठवून दिलेले संत आहेत हे. तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतंय. नाही म्हणायला जमत नाही. कर्म उरले की जन्म आहे. अगा कर्मे जे उरावे, तेने सुखदुःखे फळावे, आणि तेची भोगावया यावे देहाये का. कुठला तरी देह घ्यावं लागते प्रारब्ध भोगण्यासाठी. जसं प्रारब्ध असेल ते भोगण्यासाठी कुत्र तरी होऊन भोगावं लागते. मांजर तरी, माणूस तरी, कुठलं तरी जन्म घेऊन ते प्रारब्ध भोगावं लागते. संतांच्या जीवनामध्ये प्रारब्धाचा संबंधच नाही. ते पूर्ण झालेले आहेत. प्रारब्ध नाही त्यांना. परंतु प्रारब्धी लोकांच्या भोगातून मुक्त करण्यासाठी त्यांचं येणं आहे आपल्यासाठी. तुम्हाला आम्हाला यावं लागते, त्यांना आणावं लागते. अवतार घ्यावं लागते त्यांना. म्हणून ते आले. ते त्यांचं काहीच काम नव्हतं इथं. मस्त बसून होते वैकुंठामध्ये. पण तुमच्या आमच्या सारख्या जीवाला मार्गदर्शन करावं, देवाचं संबंध जोडून द्यावं, देवाची ओळख करून द्यावं, या निमित्ताने ते संत आलेले आहेत. आपल्या आपल्या वेगवेगळ्या देशामध्ये, प्रांतामध्ये, जिकडं तिकडं ते जन्म घेतले. जिथं योग्य वाटल, जिथं ज्यांची पुण्याई असेल आईवडिलांची, अशा ठिकाणी ते जन्माला आले. समाज कार्य करू लागले. ते करीत असताना त्यांचं काही प्रयोजन नव्हतं इथं यायचं. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. समस्त जडजीवाचा उद्धार करण्यासाठी ते आले. त्यांना इथं राजनीती करायची नव्हती. त्यांना इथं पद मिळवायचे नव्हते. त्यांना इथं पूजा करून घ्यायची नव्हती. त्यांना इथं सन्मान सत्कार करून घ्यायचा नव्हता. त्यांना इथं मठ बांधायचे नव्हते. जेवढं भक्तविजयमध्ये आम्ही नावं ऐकतो त्यांचे मठ नंतर आम्ही बांधलेले आहेत. असं इतिहासामध्ये एकही गोष्ट नाही की संतांनी मठ बांधले होते, असं नाही. त्यांचे नव्हते मठ गिठ काहीच नव्हतं. निर्वाह पुरते अन्न आच्छादन,
आश्रमासी जान कोपी गुहा, एवढं मात्र नाम मात्र सुविधा त्यांच्याकडे होती. आमची एवढी सुविधा वाढली. जेवढी सुविधा वाढल तेवढं माणसं दुविधेमध्ये पडालेत. ते सुविधा एवढी आमच्या सोयीसाठी वाढवली होती, पण एवढी सुविधा झाली की त्या सुविधेला सांभाळण्यासाठी आमचं जीवन खर्चावं लागलं. ते आम्हाला सांभाळण्यासाठी सुविधा केली होती, ती इतकी सुविधा झाली की तिला सांभाळण्यासाठी आम्हाला कामाला लागलं. आम्ही उलट झालं. ते कोणतीही गोष्ट आहे ना, जोपर्यंत ती आपल्या हातात राहते, आपल्या स्वाधीन राहते, आपल्या वशमध्ये राहते, तोपर्यंत ती गोष्ट चांगली आहे. आणि आम्ही जेव्हा त्याच्या हातात जातो तेव्हा कोणतीही गोष्ट आमच्यासाठी वाईट आहे. परवश ती आम्हाला विवश करते. जोपर्यंत ते आमच्या स्वाधीन आहे तोपर्यंत ती बरी आहे. सगळ्यात मोठं उदाहरण आहे की हे मोबाईल आहे, ते तुमच्या स्वाधीन असेल तोपर्यंत ते चांगलं आहे. परंतु जेव्हा त्याच्या स्वाधीन तुम्ही जाता, पराधीन होता, तेव्हा ते तुमच्यासाठी वाईट आहे. तुम्हाला आवश्यकता मोबाईलची राहिली नाही आता. तुम्ही मोबाईलची आवश्यकता बनलात आता. त्याचा वेळ काय, त्याचं काम काय, त्याचं कार्य काय, त्याचा उपयोग काय, आता हे राहिलं नाही. 1% उपयोग आहे तर 10% दुरुपयोग आहे. ते आमच्या स्वाधीन आहे का आम्ही त्याच्या? एकदा जर त्याच्यामध्ये मुंडकं खुपशिलं तर ते बाहेर निघच ना, काढच ना. जवळून ट्रेन निघून गेली अंगावून तरी बघणार, ते एवढं चिटकलंय त्याच्यामध्ये. असं किती पराधीन झालेलं जीव आहे. असे मोबाईलच नाही, संसार कुठलाही असो, कोणतीही वस्तू असो, जोपर्यंत ते तुमच्या अधीन आहे तोपर्यंत ते ठीक आहे. परंतु जेव्हा तुम्ही ज्याच्या अधीन जाता, ते मोबाईल असो, धन असो, स्त्री असो, की वस्तू असो, की व्यक्ती असो, की काही बी असो, तोपर्यंत ती चांगली आहे. म्हणून ते अवतार घेऊन आले, ते विवश झालेल्या जीवाला, वश झालेल्या जीवाला, पराधीन झालेल्या जीवाला स्वतंत्र करण्यासाठी संत आले. परमार्थ म्हणजे स्वतंत्र होण्याचं साधन आहे. खरंच परमार्थ म्हणजे स्वतंत्र होण्याचं साधन आहे. स्वधर्मामध्ये जगण्याचं साधन आहे. आता स्वतंत्र परतंत्र गोष्ट कळाली तुम्हाला. स्वधर्म परधर्म सांगतो आता थोडक्यामध्ये. शांती हे आपला स्वधर्म आहे. शांती काय? स्वधर्म आहे. पण तो आम्ही नेहमी क्रोधाच्या वश होऊन राहतो. आम्ही क्रोधाच्या अधीन होऊन राहतो. आम्ही नेहमी एक छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही रागावतो. राग हा आमचा धर्म नाही, शांती आमचा धर्म आहे, स्वधर्म आहे. आणि राग हे आगंतुक बाहेरून आलेलं आहे आणि त्याच्या अधीन आम्ही राहतो. तेव्हा आम्ही स्वधर्मात आहोत की परधर्मात? जेव्हा रागाच्या स्वाधीन जातो तेव्हा आम्ही कुठं आहोत? परधर्मामध्ये आहोत. अर्थ मावतो ना? माझी मराठी तेलुगूवाल्याला समजते चांगले. निरपेक्षता आपला स्वधर्म आहे, निष्कामता आपला स्वधर्म आहे आणि कामनेच्या अधीन होणं हे परधर्म आहे. कामनेच्या अधीन होणं परधर्म आहे आणि कामना पूर्तीसाठी काहीही पाप करणं अधर्म आहे. 3
स्वधर्म, परधर्म, अधर्म. निरपेक्षता, निष्कामता स्वधर्म आहे. आणि एखाद्या वस्तूची कामना झाली त्याच्यामध्ये आम्ही जगू लागलो तर परधर्म आहे. आणि ते कामना पूर्तीसाठी काहीही करावं लागलं अन्याय पाप तर काय आहे? अधर्म आहे. स्वधर्म, परधर्म, अधर्म. असं हे समाज याच्यामध्ये गुंतून बसलेला. या समाजाला याच्यातून कसं बाहेर काढता येईल याची चिंता करणारे संत आहेत. हे स्वतंत्र कसे होतील, स्वधर्मामध्ये कसे जगतील. निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. नामाचा उच्चार करणं हे निजधर्म आहे, स्वधर्म आहे. नामाचं विस्मरण होऊन जगणं हे परधर्म आहे. मासोळीनं पाण्यात राहणं हे तिचा स्वधर्म आहे. आणि पाण्याचा विरोध करणं हे, पाण्याच्या बाहेर राहणं परधर्म आहे. आणि पाण्याचा विरोध करणं अधर्म आहे. मासोळीनं पाण्यात राहावं हे तिचा स्वधर्म आहे. तसं आपण आपल्या परमार्थामध्ये, नामचिंतनामध्ये, परमात्माच्या स्मृतीमध्ये राहणं स्वधर्म आहे. निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. मुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. तर असं हे आपण परधर्मी लोक आहोत, अधर्मी आहोत जीव. याला स्वधर्मामध्ये कसं आणता येईल याचा प्रयत्न संत करतात. असं संतांनी काम केलेलं आहे. म्हणून त्या संतांचं चरित्र चित्रांकित झालं, अंकित होऊन गेलं, लेखांकित होऊन गेलं, लेखणीच्या अंकित झालं है ना. अशा पद्धतीने हे संतांचं चरित्र आहे. आणि हे समजण्यासाठी, आपणाला समजून घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये लावायचं असते ग्रंथ. पण आता आमचं काय की रूढी आहे की पहिल्यापासून श्रावणामध्ये पोथी लावतात आपल्या इथं, यावर्षी बी लावली पाहिजे, याच्यावरच चालले. आता तेवढ्यावरच चाललं. पिठी पिठाई बात. पहिल्यापासून लावतात, यावर्षीच लावणं गेलं तर काय होते की काय होत नाही, काहीच होत नाही. लावून काय व्हायलंय, लावणं गेलं तर काय व्हायलंय, काहीच होत नाही. पोथी लावली तरी बी लावी तर बंद नाहीच की. पोथीनं काय होते, पोथी बिचारी क्या करे. आपल्यावरच अवलंबून आहे ना काय करायचं ते. पोथी थोडीच काय म्हणणार आहे ना. पोथी तुम्हाला थांबवत नाही ना, गळ्यातली माळ तुम्हाला थांबवत नाही ना, कपाळाचा गंध तुम्हाला थांबवत नाही, कुठलंच साधन तुम्हाला थांबवत नाही. आणि साधन थांबवण्यासाठी नाही, साधन थांबण्यासाठी आहे. थोडंसं लक्षात येणं कठीण आहे. शेवटी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो. आपुले आपण उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत. आत्मैव यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपले शत्रू आहात, आपणच आपले मित्र आहात. कोणी कोणाचा शत्रू नाही, कोणी कोणाचा मित्र नाही. आपण पराधीन झालेले आहोत जीव. या पोटासाठी आपण पराधीन आहोत. अशी संत मालिका आहे. रोज आपण संतांचं स्मरण, त्यांचं चरित्र
पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये वैचारिक अंतर किती आहे. वैचारिक दृष्टीनं किती मोठं अंतर आहे, हे अंतर समजून घेण्यासाठी संतांचा ग्रंथ वाचवा. किती अंतर आहे. त्यांनी काय केलं, आम्ही काय केलं. याच भक्तिविजय ग्रंथामध्ये ते मी परवा सांगितलं कृष्ण मंदिरला एक गोष्ट, केळाचं टर्पल खालेलं भिकाऱ्यानं, याच्यातच आहे ती कथा. असं असं त्याच्यामध्ये ऐकल्यानंतर माणसामधलं विवेक, वैराग्य, विरक्ती हे जागी होती. संतांचं स्मरण केल्यामुळे आपल्यामध्ये पडून असलेली जी काही संभावना आहे ती जागी होती. तुमच्यात पडून आहे सगळं, दैवी गुण आहे तुमच्यामध्ये ऑलरेडी, सगळं पडून आहे, ते जागा होतं. आणि ते जागा झालं की माणूस सावधान होते आणि सावधान होऊन परमार्थाला लागते. असा हा परमार्थाचा पाया म्हणजे आपल्या जीवनामध्ये संत आहेत. बिना संत परमार्थ सिद्धीला जात नाही. संत कृपा झाली, इमारत फळाली, त्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून प्रत्येकाने संताला शोधण्यापेक्षा ग्रंथाला शोधा. ग्रंथामध्ये संत कळतात तुम्हाला. बाहेर जर शोधायला गेलात तर तुम्हाला संत समजणार नाहीत, शोधायला गेलं तर भेटणार नाहीत, मिळणार नाहीत. कितीही दिवस जरी फिरलो आपण तरी ते असंभव आहे. संत शोधून मिळत नाही. संशोधनानं संत कळत नाहीत, शुद्धीनं संत कळतात. संशोधनानं जे कळते तो विज्ञान आहे, तो प्रपंच आहे. आणि शुद्धीनं जे समजते ते संत आहेत. संशोधनानं प्रपंच कळते. असं विमान बनवायचं, असं यंत्र बनवायचं, असं यंत्रणा, हे सगळं संशोधन आहे. परंतु संशुद्धीनं संत कळतात आणि संशोधनानं प्रपंच कळतो. आम्ही सगळी संशोधनाचे माणसं. संशुद्धी, सत्व संशुद्धी, अभयम सत्व संशुद्धी. संशुद्धी लागते, संशोधन लागत नाही याच्यामध्ये. कसं समजल ते? एक चोरी करणारा माणूस ते चोरीचं कर्म सोडून दिलं त्यानं आणि माळ घातली. आमच्या महाराज संग राहावं लागलं. ते चोर होता एक. आम्ही पंढरपूरला गेलो होतो. जाता जाता त्या माणसामध्ये आम्हाला सांगत होता ते व्यक्ती दिसायला ना ते चोर आहे. सरळ सांगायचं त्यानं. तुला कसं कळतंय? मी चोर आहो म्हणून कळतंय. चोर समजण्यासाठी काय व्हावं लागते? मग आता आपणाला चोर जर समजून घ्यायचे असतील तर आपण काय हो? आधी तुम्ही चोर व्हा. नाही समजना गेलं तर मला सांगा तुम्ही. तसं संत समजण्यासाठी संशुद्धीची गरज आहे, संशोधनाची नाही. अभयम सत्व संशुद्धी. संशुद्धीनं संत कळतात, संशोधनानं नाही. संशोधनानं प्रपंच कळतो, संसार कळतो. संशोधनानं हे सगळं कळू शकतंय. बाह्य जगत हे संशोधनाचा विषय नाही आहे, हा संशुद्धीचा विषय आहे. काय सांगावं? चोर म्हणून भक्ताचा महिमा भक्तची जाणती, असं संतांनी उल्लेख बी केलेला आहे. दुर्लभ त्या गती अनेक असे, इतर असे संत तर संशुद्ध. जेवढं जेवढं तुम्हाला शुद्ध होता येईल
याची स्वतंत्रता देवानं तुम्हाला दिलेली आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करून जर आपण शुद्ध झालो तर संत आपणाला समजतात. आणि मग ते संताची भेट झाली की आपलं जीवन पूर्ण झालं. कुठून निघाली होती गोष्ट? पूर्ण जीवन पूर्ण. हे पहिला मुद्दा खूप महत्वाचा आहे, ध्यान ठेवा. नित्ययोग आणि नित्यवियोग. त्याच्यामुळे कधीच पूर्ण होत नाही. पुन्हा स्पर्श करून चाललो आणि नित्ययोग असलेल्या परमात्मा तत्वाचं प्राप्ती झाली की पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. बस महत्त्वपूर्ण एवढंच. म्हणून आपल्या गावामध्ये हे कथा आपण श्रवण करण्यात आली. आज सांगता आहे आणि असं छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आता हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि